राज्य काँग्रेस सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांचा निषेध करत भारतीय जनता पार्टी बेळगाव ग्रामीण जिल्हा घटकाच्या वतीने बेळगाव शहरात सोमवार दिनांक 20 जुलै रोजी भव्य निषेध मोर्चा व आंदोलन करण्यात आले। या आंदोलनात बेळगाव भाजपचे माजी ग्रामीण आमदार संजय पाटील, खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर, बेळगाव शहर भाजप नेत्या डॉक्टर सोनाली सरनोबत, बेळगाव ग्रामीण बीजेपी माजी अध्यक्ष धनंजय जाधव यांच्यासह विविध पदाधिकारी, शेतकरी नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। आम्हाला वाटत होतं हे विकासाच्या विरोधातलं सरकार आहे, पण हे कुठल्याच जाती समाजाला सुद्धा सोडत नाही आहे। ना शेतकऱ्यांना, तरुणांना, ना दलित समाजाला, ना SC ST ना OBC कुठल्याही समाजाच्या बांधवांना अन्याय करण्यामध्ये हे सरकार मागे पडत नाही आहे। शेतकऱ्यांना पावसाच्या या दिवसामध्ये पाऊस जास्त झाला तरी शेतकऱ्यांचं नुकसान, कमी झालं तरी नुकसान, अशा वेळेला साधा कृषी मंत्री द्यायचं भान या सरकारला नाहीये। गेली 3 वर्ष सिद्धरामय्या मुख्यमंत्री असताना त्यांना बदलण्याच्या घाई गडबडीत DK शिवकुमार होते। आता DK शिवकुमार मुख्यमंत्री झाल्यावर आता त्यांना बिडदी प्रोजेक्ट करून रिअल इस्टेट मध्ये पैसा कमावण्याची घाई लागलेली आहे। सामान्य शेतकऱ्यांना काय हवं याचं भान या कर्नाटकातल्या काँग्रेस सरकारला नाही। गॅरंटीच्या नावावरती गेली 3 वर्ष जनतेची फसवणूक करण्यामध्ये एक्सपर्ट झालेले सरकार येणाऱ्या भविष्य काळामध्ये सरकारचं रक्त पिण्यासारखं यांचं कर्तृत्व जनता सहन करणार नाही आणि म्हणून आम्ही भारतीय जनता पार्टीचे सगळे कार्यकर्ते रस्त्यावर येऊन तीव्र आंदोलन करतोय आणि यांच्यामध्ये जर बदल झाला नाही, यांच्या वागण्यामध्ये शेतकऱ्यांना जे हवं ते त्यांनी व्यवस्थित दिलं नाही, आमचं काय नाही, पूर्वी जे होतं ते तरी द्या। पंतप्रधान नरेंद्र मोदी 6000 वर्षाला द्यायचे, 4000 बंबई सरकार, युरोप सरकार द्यायचं ते बंद केलायचा, सगळ्या पेन्शन्स बंद केलायचा, SC STचं अनुदान फिरवलाय, शेतकऱ्यांच्या अनुदान फिरवून गॅरंटीच्या नावावर खर्च करायलायचा, पण शेतकऱ्यांना आपल्या सिंचन विभागाला काही दिलेलं नाही। त्यामुळं शेतकऱ्यांची मोठी हानी व्हायला लागली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचा आवाज बनून आम्ही आज रस्त्यावर उभारलोय। माझा एवढीच विनंती आहे सरकारला, बेळगाव जिल्हा हा दुष्काळग्रस्त म्हणून डिक्लेअर करावा, लवकरात लवकर कृषी मंत्री द्यावा आणि शेतकऱ्यांच्याकडे जे जे देण्यासारखं शक्य आहे शेतकऱ्यांना ते देण्याचं काम लवकरात लवकर करावं, अन्यथा आम्ही याच्यावर मोठं आंदोलन उभारू। आज भारतीय जनता पक्षाच्या वतीनं बेळगाव जिल्ह्यामध्ये 19 तालुक्यामध्ये कुठेही पावसाचं प्रमाण झालेलं नाही आहे आणि त्यामुळे रैतांचं अपरिमित नुकसान झालेलं आहे आणि याच्याकडे कर्नाटक सरकारचं अक्षम्य दुर्लक्ष झालेलं आहे आणि हे लक्ष त्यांच्या वेधण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीनं त्यांना जाणीव करून देण्यासाठी आज हा मोर्चा आम्ही भारतीय जनता पक्षाच्या वतीनं काढलेला आहे। आमची सरकारला विनंती आहे की कुठेही पाऊस झालेला नाही, बेळगावसारख्या पावसाळी प्रदेशात सुद्धा पाऊस झालेला नाही, त्यामुळे शेतकऱ्याला 1 एकर शेतीमध्ये भात पेरणी करायचीच असेल तर कमीत कमी 15,000 रुपये खर्च येतोय। तो खर्च सुद्धा त्यांना आता न सोसण्या इतकं झालेलं आहे। भातापेक्षा रान जास्ती उगवलेलं आहे, त्यामुळे रैताचं फार नुकसान झालेलं आहे। तेव्हा सरकारला भारतीय जनता पक्षाच्या विनंती करतो की त्यांनी त्याला पीक हानी द्यावी आणि त्याचबरोबर आज जो शेतकरी कर्जामध्ये बुडालेला आहे त्यांचं कर्ज सुद्धा माफ करावं अशी भारतीय जनता पक्षाच्या वतीनं त्यांना आम्ही विनंती करतो। आता एरिया मिळत नाहीत सर, केंद्राकडूनच युरियाचा पुरवठा बंद आहे, काय सांगा? नाही, हे केंद्राकडनं सरकारकडे पुरवठा झालेला अशातला भाग झालेला नाही, कारण जे पहिला युरिया मिळत होती त्याच्यामुळे आता लिक्विड युरिया सप्लाय करण्याचं केंद्रानं सगळ्यांना आदेश दिलेला आहे, त्याप्रमाणे मुबलक प्रमाणात ते मिळत आहे। काही ठिकाणी तुटवडा आहे ही गोष्टी मान्य असली तरी तुटवडा कुठे असं झालेला नाही आहे। यावेळी शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्या तातडीने मान्य करण्याची मागणी करण्यात आली। आंदोलनानंतर भाजपच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या विविध समस्या व मागण्यांचे निवेदन सादर केले। शेतकरी आर्थिक व कृषी संकटांचा सामना करत असून सरकारने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली। आज भारतीय जनता पार्टीच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी आम्ही इथं एकत्र आलेलो आहोत। यंदा जवळपास 1.5 महिना पावसाळ्याचा संपत आला, पावसाचा पत्ता नाही आहे, उभी पिकं वाळून जायला लागलेली आहेत आणि खरं म्हणजे सरकारनं ताबडतोब याच्यावर कारवाई करायला पाहिजे होती की लगेच नुकसान भरपाई जाहीर करायला पाहिजे होतं आणि जे पिकं आता वाळलेली आहेत, पुन्हा दुबार पेरणीची परिस्थिती शेतकऱ्यांच्यावर आलेली आहे, त्यांना मोफत बी बियाणं त्यांनी द्यायला पाहिजे होतं आणि आमची मागणी आहे की अखंड जिल्हा दुष्काळग्रस्त जिल्हा म्हणून सरकारनं घोषणा करावी। पण दुर्दैव आजचे जे आमदार आहेत, मंत्री आहेत किंवा मुख्यमंत्री आहेत यांचं लक्ष मला मंत्रिपद मिळतंय का तुला मंत्रिपद मिळतंय ह्याच्यामध्येच लागलेलं आहे
यांना शेतकऱ्यांच्याकडे त्यांचं लक्ष नाही झालेलं आहे. हा देशाचा अन्नदाता कष्टामध्ये आहे. शेतकरी पाऊस नसल्यामुळे आत्महत्या करायला लागलेले आहेत. ह्याला पूर्णपणे ह्या कर्नाटकचं काँग्रेस सरकार जबाबदार आहे. याचा आम्ही निषेध करतोय आणि आमची मागणी आहे की त्वरित आपल्या शेतकऱ्यांना त्यांनी नुकसान भरपाई द्यावी आणि बेळगाव अखंड जिल्हा दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करावा अशी आमची मागणी आहे. सध्या कर्नाटक राज्यामध्ये जे रयत विरोधी कारवाया काँग्रेसच्या चाललेल्या आहेत त्याच्यासाठी आम्ही भारतीय जनता पार्टीकडून निषेध करत आहोत आणि त्याच्यासाठी हा निषेध मोर्चा आज आयोजित केलेला आहे. आता सध्या पाऊस कुठेही झालेला नाही आहे. बेळगावमध्ये सुद्धा अगदी तुरळक वृष्टी झालेली आहे आणि त्याच्यासाठी शेतकऱ्यांना बियाणं मोफत उपलब्ध करून द्यावी, खतं उपलब्ध करून द्यावी, शेतकऱ्यांच्यासाठी काहीतरी योजना करावी. असं असताना फक्त मला मंत्रिपद का तुला मंत्रिपद अशा शर्यतीमध्ये काँग्रेसचे नेते गुंतलेले आहेत. मला पोर्टफोलिओ चांगला का तुला पोर्टफोलिओ चांगला याच्यामध्ये गुंतलेले आहेत. पण शेतकऱ्यांच्यासाठी कोणती योजना आणावी, त्यांना कसा परिहार द्यावा याच्याबद्दल कुणीही काही योजना करताना दिसून येत नाही. आमचे येडियुरप्पा मुख्यमंत्री असताना त्यांनी शेतकऱ्यांच्यासाठी कृषी बजेट वेगळं आणलं होतं आणि त्याशिवाय केंद्र सरकारचे 6,000 आणि कर्नाटक राज्याचे 4,000 असा 10,000 रुपये त्यांना भत्ता मिळत असे आणि तो सगळा भत्ता आता कुठेही दिसत नाही आहे. शेतकऱ्यांचा काहीतरी योजना व्हावी, त्यांच्यासाठी त्यांचा परिहार व्हावा याच्यासाठी हा आज निषेध मोर्चा आहे. काँग्रेस सरकारचा धिक्कार असो.